फोल्डरला देऊ अपडेट. त्या फोल्डरला आपण काय करणार, cmd नंतर आता काय करणार आपण, काय केलंय cmd मध्ये फोल्डर ओपन केलाय. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, इन्स्टॉलेशन मध्ये आपण काय करणार, npm install एक्सप्रेस नंतर EGS बॉडी पार्सर आणि अजून काय करणार, MySQL. ठीक आहे, तुम्ही काय करायचं, MySQL 2 डाउनलोड करायचं. ठीक आहे, मी नुसतं MySQL करतो, तुम्ही काय करायचं, MySQL 2 करायचं. ठीक आहे, एंटर. याने काय झालं, आपले पॅकेज इन्स्टॉल क्लिअर केलं. कोड पेज डॉट नंतर की आपण काय करतो, सर्व्हर बनवतो. सर्व्हर बनवण्यासाठी काय करणार, आपण एक फाईल बनवणार. फाईलला नाव काय देणार, index.js. त्यामध्ये काय करणार, एक एक्सप्रेस रिक्वायर करून घेणार. एक कॉन्स्ट घेतला, एक्सप्रेस रिक्वायर काय करणार, रिक्वायर एक्सप्रेस. ठीक आहे, यानंतर काय करणार, दुसरं कॉन्स्ट घेतला, बॉडी पार्सर. त्याला काय करणार, रिक्वायर मध्ये काय, बॉडी डॅश पार्सर. थर्ड वाला कोणता घेणार आपण, MySQL इक्वल टू रिक्वायर MySQL झाला, MySQL. ठीक आहे, याला काय करणार आपण, रिक्वायर. तुम्ही काय करणार, मी सिर्फ MySQL करणार, तुम्ही काय करायचं, MySQL 2 करायचं. ठीक आहे, यानंतर काय करणार आपण, अजून एक आपण पोर्ट नंबर देणार. पोर्ट नंबर काय करणार, एक व्हेरिएबल घेतला, कॉन्स्ट एक ऍप नावाचा इक्वल टू एक्सप्रेस नंतर काय करणार, एक मिडल लेअर आपण बॉडी पार्सल साठी एक राईट करतो. काय, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये बॉडी पार्सल डॉट URL राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एक्सटेंडेड कोलन. ठीक आहे, यानंतर आपण काय नाही, पोर्ट नंबर देणार. पोर्ट नंबर काय, ऍप डॉट लिसन, त्यामध्ये काय आपण एक पोर्ट नंबर राईट करणार. ठीक आहे, त्यानंतर काय करणार, एक मिडलवेअर काय राहणार आपली स्लॅश पहिल्यांदी, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा, त्यामध्ये काय फंक्शन मध्ये काय राहणार, रिक्वेस्ट आणि एक काय राहणार, रिस्पॉन्स कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण काय करणार, रेंडर करणार. रेंडर काय करणार आपण, होम डॉट EGS. ठीक आहे, आपण काय करणार, प्रोग्रामला रन करण्याचं काय, नोडिमॉन index.js. एंटर झाला आपला प्रोग्राम. आपण काय करणार, ब्राउझरला रन करणार. ब्राउझर मध्ये काय करणार, ब्राउझरला काय करणार, लोकल होस्ट. एक एरर आलाय, काय एरर आलाय, फिल्ड टू लुकअप व्यू होम डॉट EGS. म्हणजे काय झालंय, होम डॉट फाईल आपल्याला काय झाली, लोड नाही झाली म्हणजे काय, एक्झिस्ट नाहीये. मग आपण काय करणार, एक व्ह्यू फोल्डर बनवणार. व्ह्यूज बरोबर आहे, व्ह्यूज मध्ये आपली काय राहणार, फाईल राहणार. फाईलचं नाव काय, होम डॉट EGS मध्ये काय करणार, एक टायटल देणार. काय देणार आपण, वेलकम दू. ठीक आहे, त्यामध्ये आपण काय बटन कशासाठी, ऍड, आज काय घ्यायचं, ऍड मेसेज घ्यायचा, ऍड मेसेज.
ठीक आहे. याला मध्ये काय करणार, एक मेसेज सेकंड आपलं काय राहणार, मेसेज लिस्ट राहणार. ठीक आहे. URL पण आपण चेंज करणार, मेसेज लिस्ट केली. ठीक आहे. झाले आपले 2 बटन झाले. जेव्हा ऍड मेसेजवर क्लिक करतो तेव्हा पद्धतून ऍड मेसेजला, आणि जेव्हा मेसेज लिस्टवर क्लिक करतो तेव्हा कुठे जातो आपण, मेसेज लिस्टला. ठीक आहे ना. मग आपण काय करणार आहे, ऍड मेसेज क्लिक केलं, काय म्हणतंय, कॅन नॉट गेट ऍड मेसेज, म्हणजे याची मिडलवेअर नाही. मिडलवेअर आपण कुठे बनवू, इंडेक्स फाईल मध्ये. इंडेक्स फाईल मध्ये जायचं, काय करणार आपण, ऍप डॉट गेट डबल कोड मध्ये ऍड मेसेज कोमा फंक्शन. फंक्शन मध्ये काय, एक रिक्वेस्ट राहणार आणि दुसरं काय राहणार, रिस्पॉन्स. कर्ली ब्रॅकेट मध्ये रिस्पॉन्स डॉट रेंडर कोणती फाईल करणार आपण, ऍड मेसेज इजेस ना, ऍड डॉट इजेस. आणि इजेस आपली ऍड डॉट इजेस फाईल कुठे राहील, व्ह्यूज मध्ये काय केली आपण, एक फाईल बनवली फाईल मध्ये एक टायटल देणार. टायटल काय देणार आपण, ऍड मेसेज. त्यामध्ये एक आपला फॉर्म राहणार. फॉर्मला ऍक्शन काय राहणार, सेव्ह मेसेज. मेथड पोस्ट. यानंतर आपण एक फील्ड घेणार, एंटर सेंडर घेऊ आपण. ठीक आहे. म्हणजे मेसेज कोण सेंड करते. ठीक आहे. एक इनपुट सेंडर घेतला, एक इनपुट घेतला. इनपुटला आपण काय देणार, नेम देणार. नेम काय देणार, सेंडर. ठीक आहे. त्याला टाईप टेक्स्ट, इथं काय केले, दोन BR घेतले. दुसरं काय घ्यायचं, एंटर रिसिव्हर. अजून काय घ्यायचं, सेंड ऍट घ्यायचं का, म्हणजे कधी सेंड केला. ठीक आहे. सेंड ऍट. ठीक आहे. त्याला काय करणार, इनपुटला काय देणार आपण, डेट घेऊ. ठीक आहे. अजून काय घ्यायची फील्ड, बस 3 फील्ड. काय, एक बट आणि एक मेसेज घेणार आपण. मेन तर राहिला, मेसेज राहिला ना. मग इथे आपण काय करणार, एक मेसेज घेणार, एंटर मेसेज. त्याला काय करणार आपण, इनपुटच घेऊ. ठीक आहे. नेम राहिले, आपण नेम नाही दिले ना. नेम करणार टेक्स्ट एरिया घ्यायचा का. ठीक आहे. टेक्स्ट एरिया घेऊ आपण. इनपुटला काय करू आपण, सेंड ऍड. ठीक आहे. टेक्स्ट एरिया घ्यायचा का. ठीक आहे. टेक्स्ट एरिया घेऊ आपण. टेक्स्ट एरियाला आपण काय नाव देणार, मेसेज. ठीक आहे. आणि एक बटनला नाव काय देणार आपण, सेंड मेसेज करू, नाहीतर सेव्ह मेसेज. झालाय फॉर्म क्रिएट आपला. ब्राउझरला गेलो, दिसतोय आपला फॉर्म. BR राहिला आपला. काय केलं, BR याला पण BR दिला. झालाय आपला फॉर्म मध्ये काय डेटा भरू आपण. आता हा सेंडर काय भरू, सपोज विशाल भरलं. रिसिव्हर कोण आहे, रिसिव्हर आपण दत्ता नाव टाकलं. सेंड ऍट किती तारखेला सेंड केलाय, 2 तारखेला. आणि मेसेज काय आहे, हाय नावाने. ठीक आहे ना. आणि सेव्ह मेसेज गेला. कुठे गेला, सेव्ह मेसेजला. काय म्हणते, कॅन नॉट पोस्ट सेव्ह मेसेज, म्हणजे ह्याची काय मिडलवेअर नाही. ह्याची मिडलवेअर कुठे राहणार, आपली इंडेक्स फाईल मध्ये. मग आपण काय राईट करणार, ऍप डॉट पोस्ट, त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट डबल कोड सेव्ह मेसेज कोमा फंक्शन मध्ये
रिक्वेस्ट एक रिस्पॉन्स, रिस्पॉन्स पण आपण कसा आलाय सेंड करू. ठीक आहे, आपल्याला डेटा कशात भेटणार, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आपल्याला डेटा भेटणार. ठीक आहे, पेज काढून टाकू, गेलो रिफ्रेश केले, भेटला आपल्याला डेटा. काय भेटला, एक सेंडर भेटला, एक रिसिव्हर भेटला आणि सेंड ऍड, आणि आपल्याला मेसेज भेटला हाय. ठीक आहे, आता आपलं नेक्स्ट प्रोसेस काय, हा डेटा काय करायचा, डेटाबेसला स्टोअर करायचा. स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार, एक टेबल बनवणार. ठीक आहे ना, टेबल बनवून घेऊ आपण एक. ठीक आहे, टेबल काय, टेबल कसं क्रिएट होतं, क्रिएट टेबल, टेबल नेम, मेसेजेस. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करणार, पहिले मेसेज, पहिले काय राहणार, मेसेज आयडी, त्याला टाईप देऊ आपण इंट प्रायमरी की, प्रायमरी की, यानंतर ऑटो इन्क्रीमेंट, ऑटो. ठीक आहे, बरोबर. नेक्स्ट काय राहणार, नेक्स्ट काय घेतलं आपण, सेंडर घेतला आहे ना, सेंडरला टाईप कोणता देणार आपण, वॅरकॅर, वॅरकॅर किती देऊ आपण 100. ठीक आहे, नेक्स्ट काय घेतलंय, रिसिव्हर, रिसिव्हर, रिसिव्हरला टाईप काय देणार आपण, वॅरकॅर, वॅरकॅर किती देणार आपण 100 देऊ. ठीक आहे, बस. नेक्स्ट आपण काय घेतले, नेक्स्ट सेंड ऍड घेतले. ठीक आहे ना, मेसेज नाही घेतलं, सेंड ऍड घेतले, सेंड अंडरस्कोर ऍड. त्याला आपण काय घ्यायचं, त्याला आपण वॅरकॅर घेऊ, ते आपण नंतर घेणार, डेटची मोठी प्रोसेस. ठीक आहे, वॅरकॅरला आपण 100, आणि लास्ट काय आपला मेसेज, मेसेजला टाईप काय देणार आपण टेक्स्ट. झाला टेबल क्रिएट. हा टेबल काय करणार आपण वर्कबेंच मध्ये रन करणार. हा डेट आहे, आपण कधी सेंड केली. वर्कबेंच ओपन केलं, आपला डेटाबेस काय करू, यूज करू एकदा. यूज डेटाबेस कोणता आहे, A2Z डेमो आहे ना, त्याला काय केलं, यूज केला. यानंतर आपण जी क्वेरी क्लिक केली, टेबल क्रिएट करून झाला आपला टेबल क्रिएट. पुढे A2Z डेमो मध्ये टेबल्स, टेबल्स मध्ये काय आपला मेसेज नावाचा टेबल आहे. झालाय ना आपला टेबल क्रिएट. त्यानंतर काय आपण आता डेटा कशाला भेटला आपल्याला, बॉडी मध्ये. ठीक आहे, बॉडीला काय करणार आपण, एक व्हेरिएबल घेणार, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार रिक्वेस्ट डॉट बॉडीला, आणि क्युरी करणार. एक क्युरी काय आपली राहणार, SQL इक्वल टू टिल, क्युरी काय इन्सर्ट इनटू काय टेबल नेम, टेबल आपला कोणता आहे मेसेजेस. कॉपी केला, हाय जे नाव काय केलं, कॉपी केलं, पेस्ट केलं. यानंतर काय राहणार, राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहणार, व्हॅल्यूज, व्हॅल्यूज नाव चुकले नाही पाहिजे. आपण जे डेटाबेस क्रिएट करताना नाव देतो तेच नाव काय करायचे, क्युरी मध्ये राईट करायचे. ठीक आहे, सिंपल कॉपी केलं, पेस्ट केलं. सेकंड काय, मेसेज रिसिव्हर, सिंपल कॉपी, कोड मध्ये जाऊन पेस्ट. नेक्स्ट काय, सेंड ऍड, सेंड ऍडला कॉपी केलं. कॉपी कार करतोय की जे नाव आपण डेटाबेस क्रिएट करताना दिले तेच नाव आपल्याला इन्सर्ट करताना काय करायचंय, तेच नाव द्यायचे. लास्ट काय, मेसेज, मेसेजला केलं कॉपी, पेस्ट. यानंतर काय, व्हॅल्यूज. ठीक आहे ना, व्हॅल्यूज, व्हॅल्यूज नंतर राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट मध्ये सिंगल कोड कशासाठी, सेंडर साठी, सेकंड रिसिव्हर साठी, थर्ड वाला सेंड ऍड साठी, फोर्थ वाला मेसेज साठी. ठीक आहे, झाले. यानंतर काय, डॉलर कर्ली ब्रॅकेट
डे डॉट, आता हे नाव कुठलं घेणार आपण, जे फॉर्म मध्ये नेम दिले तेच नाव काय करणार आपण, फॉर्म मधलं नाव कॉपी केलं, सेंडर पेस्ट केलं. नेक्स्ट काय, रिसिव्हर कॉपी आणि तेच इथं डॉलर कर्ली ब्रॅकेट डे डॉट टेबल मध्ये आपण नंतर काय सेंड ऍड, सेंड ऍड हायचे नाव कॉपी केलं थर्ड मध्ये डे डॉट सेंड ऍड आणि लास्ट वालं मेसेज, मेसेजला कॉपी केलं, लास्ट मध्ये काय केलं डॉलर कर्ली ब्रॅकेट डी डॉट. ठीक आहे, क्युरी झाली. आता क्युरी काय करायची आपल्याला, डेटाबेसला रन करायची. डेटाबेसला रन करण्यासाठी आपण काय करतो, कॉन डॉट क्युरी नाही, आपण डेटाबेसचं कनेक्शनच केलं नाही है ना. डेटाबेसचं कनेक्शन करण्यासाठी काय करणार आहे, कॉन्स्ट घेणार, कॉन्स्ट घेतलं कॉन इक्वल टू मायस्क्यूएल डॉट क्रिएट कनेक्शन, कनेक्शन मध्ये काय राहणार पहिलं होस्ट, होस्ट काय आपला लोकल होस्ट, दुसरा युजर, युजर काय आपला रूट, थर्ड वाला पासवर्ड, पासवर्ड काय माझा एम्प्टी, तुमचा जो आहे ते टाकायचा, डेटाबेस ए टू झेड अंडरस्कोर डेमो. ठीक आहे, काय झालं डेटाबेसचं आपलं कनेक्शन पॉसिबल झालं. ठीक आहे, मग आपण जे क्युरी राईट केली ते काय करणार आपण डेटाबेसला सेंड करणार. ठीक आहे ना, मग त्यासाठी काय कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिलं काय एसक्यूएल, सेकंड फंक्शन, फंक्शन मध्ये काय एक रिक्वेस्ट आणि एक एरर आणि डेटा भेटतो, एरर आणि डेटा, कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण काय करणार चेक करणार डेटा इन्सर्ट होतोय का, कन्सोल डॉट लॉग, लॉग मध्ये आपण डेटा. ठीक आहे, आपण काय करू एरर. ठीक आहे, एरर आला तर एरर प्रिंट होईल आणि डेटा आला तर डेटा प्रिंट होईल. चेक करायचं, आता पेजला रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता कन्सोल मध्ये आपण बघणार, चेक करणार झालाय डेटा, एरर काय आलाय नल आलाय, म्हणजे आपला काय झालाय डेटा इन्सर्ट झालाय. इन्सर्ट झालाय, आपण काय करणार आता काय करायचं आपल्याला रिडायरेक्ट करायचे, म्हणजे डेटा इन्सर्ट झाला की त्याच पेजला गेला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करणार रिडायरेक्ट करणार, रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट, रिडायरेक्ट कोणत्या पेजला ऍड मेसेजला, कॉपी केलं पेस्ट. ठीक आहे, गेलं फॉर्मवर, काय झालं ठीक आहे, फॉर्म मध्ये गेलो, रिफ्रेश, सर्व बंद कर, रिफ्रेश केला, एक नवीन डेटा आला, नवीन डेटा मध्ये काय टाकलं एबीसी टाकलं, सेंडर आणि रिसिव्हर काय टाकलं XYZ टाकलं, डेट काय टाकली दोन डेट टाकली आणि मेसेज काय टाकला आपण टाकू वेलकम टाकू. ठीक आहे, आणि सेंड केलं, सेंड केलं काय झालं डेटा गेला पण पेज काय चेंज झालं नाही. यानंतर नेक्स्ट स्टेप काय आपली डेटा प्रिंट करायचा, म्हणजे डेटाबेसनं आपल्याला डेटा काय करायचा गेट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार एक मिडलवेअर राईट करणार, मिडलवेअर काय करणार ऍप डॉट गेट स्लॅश काय करणार स्लॅश मेसेज अंडरस्कोर लिस्ट कोमा फंक्शन, फंक्शन मध्ये काय राहणार एक रिक्वेस्ट आणि काय राहणार रिस्पॉन्स, त्याच्यामध्ये आपण काय रिस्पॉन्स मध्ये आपण सेंड करायचं की रेंडर सेंड करू. ठीक आहे, सेंड केलं. आता डेटाबेस म्हणून आपण डेटा आणण्यासाठी काय करणार क्युरी राईट करणार, काय करणार एक व्हेरिएबल घेतला SQL इक्वल टू टिल्ट, डेटा घेण्यासाठी काय सिलेक्ट स्टार फ्रॉम
टेबल नेम काय आपला मेसेजेस हाय तसं काय केलं इकडून वरून कॉपी केला आणि इथं काय केला पेस्ट केला. ठीक आहे. यासाठी आता ही क्युरी काय करणार जे रन करणार त्यासाठी आपण काय करणार कॉन डॉट क्युरी. क्युरी मध्ये काय पहिलं SQL आणि सेकंड फंक्शन मध्ये काय पहिलं एरर आणि सेकंड काय भेटणार आपल्याला डेटा. राऊंड कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण कन्सोल करून पाहणार. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉक काय केलं आपण डेटा. ठीक आहे. चेक करायचा डेटा भेटतोय आपल्याला. काय करणार आपण लिस्ट पेजला जाणार. लिस्टला क्लिक केलं कन्सोलला गेलो भेटलाय डेटा भेटलाय ना. काय भेटलाय डेटा हा फर्स्ट वाला सेकंड वाला थर्ड वाला. ठीक आहे. बेस्ट प्रोग्रामिंग थिंग म्हणजे काय असतं की आपण काय केलं आता हे स्टेप बाय स्टेप केलं. ठीक आहे ना. म्हणजे काय केलं की डेटा येतोय का चेक केलं है ना. म्हणजे बेस्ट प्रोग्रामिंग थिंग म्हणजे काय की एक लाईन कोड आपण राईट केली की लगेच चेक करणार आपली ती रन होती का एक्झिक्यूट होती का. नाहीतर काय तुम्ही सगळा कोड एका खटात राईट केला आणि त्यानंतर काय होणार पहिल्यांदा एक एरर येणार परत सेकंड टाइम कोणता दुसरा एरर येणार असे तिसरा टाइम किती येणार 10-50 एरर येणार. बेस्ट प्रोग्रामिंग थिंग म्हणजे काय स्टेप बाय स्टेप करायचं. आता काय करायचं आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा आहे कोणत्या पेजला लिस्टच्या पेजला. ठीक आहे ना. मग फॉरवर्ड करण्यासाठी काय करणार आपण एक ऑब्जेक्ट बनवणार. एक ओबीजे घेतला ओबीजे कर्ली ब्रॅकेट मध्ये काय केलं आपण एक व्हेरिएबल दिला लिस्ट नावाचा. ठीक आहे. लिस्ट नावाला काय केलं आपण डेटा त्यात इन्स्टन्स केला. आता डेटा फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय करतो रिस्पॉन्स डॉट रेंडर है ना. रेंडर कुठं करायचं आहे आपल्याला मेसेज लिस्टला करायचं आहे लिस्ट डॉट EGS त्यामध्ये आपण काय करणार ओबीजे पास. आता लिस्ट पेज आपण कुठं बनवणार बनवलं नाही ना आपण फाईल. मग व्ह्यू मध्ये काय करणार EGS बनवली चेक करायचं एकदा झालंय. आपण आता डेटा काय करायचा आपल्याला टेबल फॉर्मॅट मध्ये प्रिंट करायचा आहे. मग आपण काय करणार अँकर टॅग घेऊ H1 घेऊ H1 मध्ये राईट काय करणार मेसेज लिस्ट. ठीक आहे. आणि डेटा कशात प्रिंट करणार टेबल मध्ये. एक टेबल घेतला टेबलला विड्थ किती दिली 100%. सेकंड काय आपण बॉर्डर दिली बॉर्डर किती 1 दिली. टेबल मध्ये काय TR राहणार TR मध्ये TR मध्ये पहिला सिरियल नंबर. सेकंड काय राहणार सेंडर. थर्ड वाला काय राहणार रिसिव्हर आणि सेंड कधी केलाय सेंड ऍड आणि लास्ट वाला मेसेज. ठीक आहे. आता आपण काय करणार एक लूप फिरवणार फॉर लूप घेणार किंवा मॅप लूप घ्या. ठीक आहे. ओपन केला क्लोज केला. ठीक आहे. यामध्ये आपण काय करू आता आपण डेटा कशात पाठवलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय लिस्ट मध्ये पाठवलाय आहे की नाही. मग इकडे आपण गेट कशाने करणार लिस्टनेच करणार ना. मग इथं काय करणार लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन राईट करतो. फंक्शन मध्ये काय असणार एक पहिली आपली व्हॅल्यू आणि सेकंड काय सिरियल नंबर साठी I घेतला. त्याला क्लोज केलं याला स्टार्ट केलं. यामध्ये काय फॉर लूप मध्ये TR मध्ये TD मध्ये पहिलं काय राहणार आपलं I+1 क्लोज केला. सेकंड व्हॅल्यू आपली काय आयटम डॉट सेंडर. सेकंड रिसिव्हर आपण रिसिव्हर केलाय ना सेकंड वाला एक इथं मेसेज सेंडर आहे डेटाबेस मध्ये. मग आपण काय करणार मेसेज सेंडर. सेकंड वाला काय केलं आपण
रिसिव्हर मेसेज रिसिव्हर आयटम डॉट मेसेज रिसिव्हर आणि लास्ट वाला काय सेंड ऍड कॉपी केला हा सेंड ऍड झाला रिसिव्हर डबल प्रिंट झाला ठीक आहे लाईन कट यानंतर काय लास्ट आपला काय मेसेज चेक करायचा डेटा प्रिंट झाला आपला रिफ्रेश केलं झालाय डेटा प्रिंट ऑनलाईन मेंबर इथवर सगळे क्लिअर ऑनलाईन मेंबर इथं सगळे क्लिअर का नसेल समजलं तर आपण रिपीट घेऊ सर्व मेसेज मध्ये राईट करा समजलं नसेल तर रिपीट घेऊ आपण ठीक आहे तो रिपीट करतो एकदा ठीक आहे तर पहिल्यांदा आपण काय केलं की जे इन्स्टॉलेशन आपण केलंय ते काय केले रिक्वायर करून घेतले ठीक आहे त्यानंतर काय केलं आपण डेटाबेसचं कनेक्शन आणल्यानंतर आपण काय केलं त्याच्या मिडलवेअर राईट केला ठीक आहे त्यानंतर काय एक मिडलवेअर बनवली मिडलवेअर काय आपण स्लॅश मध्ये आपण काय पास केलंय रेंडर केली होम डॉट EGS आणि होम डॉट EGS मध्ये आपण काय केले राईट की दोन बटन केले सिम्पलचे एक असं ऍड मेसेजचं आणि एक असं लिस्ट मेसेजचं त्याला आपण URL काय दिली ऍड मेसेजला जायचं आणि ह्याला काय सांगितलंय मेसेज लिस्टला जायचं ठीक आहे मग यानंतर आपण काय बनवलंय इंडेक्स पेज मध्ये मिडलवेअर बनवली कोणती की ऍड मेसेजची ठीक आहे ना आणि त्याला रेंडर कोणतं पेज केलंय ऍड मेसेज EGS ते कुठं बनवलंय व्ह्यू मध्ये मग त्यात आपण एक सिंपलचा फॉर्म बनवलाय फॉर्म मध्ये काय राईट केलंय एक सेंडर घेतलाय एक रिसिव्हर घेतलाय सेंड कधी केलाय डेट घेतली आणि मेसेज घेतलाय ठीक आहे यानंतर डेटा कुठे गेला सेंड मेसेजला कोणत्या मेथडनी पोस्ट मेथडनी मग इंडेक्स पेज मध्ये आपण काय केलंय ऍप डॉट पोस्ट केलंय सेंड मेसेजला डेटा आलाय डेटा कशात आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये ठीक आहे मग आपल्याला डेटा काय करायचा आहे की माऊस स्किलला इन्सर्ट करायचा आहे म्हणजे सेव्ह करायचा आहे मग त्यासाठी आपली क्युरी कोणती इन्सर्ट इनटू टेबल नेम मग ती जे व्हॅल्यू आपल्याला मेसेज व्हॅल्यूज त्याच्या व्हॅल्यूज आपण काय केलं डायनॅमिकली आणल्यात त्याच्या मग रिक्वेस्ट डॉट बॉडी मधलं आपल्याला काय घ्यायचंय सेंडर घ्यायचं आहे त्यानंतर रिसिव्हर घ्यायचं त्यामुळे आपण काय केलंय डी डॉट सेंडर डी डॉट रिसिव्हर डी डॉट सेंड आणि डी डॉट मेसेज घेतलाय ठीक आहे यानंतर आपली क्युरी झाली आता ही क्युरी काय करायची जी आपल्याला डेटा भेटलाय ते आपल्याला SQL ला रन करायची त्यासाठी आपण एक फंक्शन राईट केले ठीक आहे कॉन डॉट क्युरी त्यामध्ये आपण काय केले फर्स्ट एक SQL पहिली पास केली आणि त्यानंतर एक फंक्शन आपल्याला काय देतो एक एरर देतो आणि एक आपल्याला डेटा येतो मग आपण काय केले कन्सोल करून पाहिले की एरर आला तर एरर प्रिंट होईल आणि डेटा आला तर डेटा प्रिंट होईल त्यानंतर आपण काय केले रिडायरेक्ट केले त्या पेजला म्हणजे काय की फक्त काय केला पाहिजे डेटा गेला पाहिजे फॉर्मचे पेज चेंज झालं नाही पाहिजे त्यासाठी आपण काय केले रिडायरेक्ट कुठे केले ऍड मेसेजला त्यानंतर आपण काय केले त्यानंतर नेक्स्ट एक आपण URL बनवली काय मेसेज लिस्टची मग मेसेज लिस्ट मध्ये आपण काय केले डेटा गेट करण्यासाठी कोणती क्युरी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम काय मेसेज ठीक आहे त्यानंतर काय केलं आपण सिंपल एक SQL ला क्युरी काय केली रन केली त्यामध्ये आपल्याला काय भेटला डेटा भेटला डेटा व्हेरिएबल मध्ये त्याला आपण काय केलं कन्वर्ट ऑब्जेक्ट मध्ये काय केलं स्टोअर केलं एक व्हेरिएबल घेऊन आणि सिंपलशी रेंडर केलं काय केलं कोणत्या पेजला मेसेज लिस्टला आपण काय केलं रेंडर केलं कोणत्या OBJ मध्ये मग मेसेज लिस्ट मध्ये आपण सिंपलशी काय केलं की टेबल घेतला टेबल मध्ये एक फॉर लूप घेतला सपोज आणि फॉर लूप मध्ये आपण काय केला डेटा प्रिंट केला ऑनलाईन मेंबर समजलंय का यानंतर आपण काय पाहिलं होतं डिलीट ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय हा डेटा काय करायचा डिलीट करायचा आहे मग डिलीट करण्यासाठी आपण काय करतो एक TR मध्ये काय करणार आहे ऍक्शन घेतलं खाली एक आपण लाईन वाढवणार कोणती TD घेतला TD मध्ये काय करणार आपण एक अँकर टॅग घेतला आणि अँकर टॅगला आपण URL काय दिली
डिलीट, आणि त्या अँकर मध्ये आपण एक वर्ड राईट करणार डिलीट. ठीक आहे, झालंय आपलं. इथं पेज रिफ्रेश केलं, आलंय आपल्या ऍक्शन मध्ये. डिलीट वर क्लिक केलं, डेटा काय डिलीट नाही झाला. मग डेटा डिलीट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, क्युरी करावं लागेल. आता इथं काय म्हणतं, कॅन नॉट गेट डिलीट, म्हणजे याची काय मिडलवेअर नाही म्हणजे. ठीक आहे, मग यासाठी आपण काय करणार, कोणत्या पेजला जाणार, URL बनवण्यासाठी इंडेक्स फाईल मध्ये जाणार. मग इंडेक्स फाईल मध्ये काय करणार, ऍप डॉट गेट, गेट मध्ये राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये स्लॅश डिलीट, त्यामध्ये एक फंक्शन. मग फंक्शन मध्ये काय राहणार, एक रिक्वेस्ट आणि एक काय राहणार रिस्पॉन्स. कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण रिस्पॉन्स डॉट सेंड करणार. ठीक आहे, झाले. ठीक आहे, आपण काय करू, थोडं आपण डेटा कसा पास करायचा ते पाहिजे. पुढे मेसेज लिस्ट पेज वर गेलो. आता आपल्याला करायचंय काय की आयडी पास करायची. कशाची, की ते जो हा डेटा आहे कोणता, हा डेटाची काय करायची आपल्याला आयडी पास करायची. जेव्हा डिलीट वर क्लिक करेन तेव्हा काय झाली पाहिजे, एक आयडी पास झाली पाहिजे. मग आयडी आपण कोणत्या मेथडने पास करतो, ऑनलाईन मेंबर्स. कोणत्या मेथडने आपण आयडी पास करतो डिलीट साठी, ठीक आहे. कसं पॅरामीटर थ्रू आपण काय करतो, आयडी पास करतो. मग सिंपल सी काय करणार, डिलीटच्या पुढे स्लॅश देणार. स्लॅश मध्ये आपण ओपन केला, यानंतर आयटम डॉट मेसेज अंडरस्कोर आयडी क्लोज केला. ठीक आहे, पेजला गेलो, आपल्या आउटपुट पेजला रिफ्रेश केलं, डिलीट वर क्लिक केलं, झाला आयडी पास. का नाही झाला, हे नाव कॉपी कर. ठीक आहे, सेव्ह केलं. त्याला काय केलं, कंट्रोल एस ने आपण काय केलं, रिफ्रेश केलं पेज, डिलीट वर क्लिक केलं, भेटतोय आपल्याला आयडी. क्लिक केलं, फर्स्ट डेटा भेटला. सेकंड वर केलं, 2, नंतर 4 वर क्लिक केलं, झाला. आता हा आयडी आपल्याला कुठे गेट करायचा आहे, इंडेक्स डॉट जेएस. त्यामध्ये आपण काय म्हणणार, एक मिडलवेअर ऍप डॉट गेट काय राहणार, स्लॅश डिलीट स्लॅश. ठीक आहे, आपण त्यामध्ये एक फंक्शन राहणार, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट आणि काय राहणार रिस्पॉन्स, राऊंड ब्रॅकेट रिस्पॉन्स डॉट सेंड करू. ठीक आहे, आता आपल्याला आयडी कशात भेटणार, आपण स्लॅश देणार, कोलन देणार आणि आयडी. आता आयडी कशात भेटतो आपल्याला, पॅरामीटर मध्ये. मग एक व्हेरिएबल घेतला कोणत्या नावाचा, आयडी इक्वल टू, मग आपण कसं राईट करतो, गेट करतो रिक्वेस्ट डॉट पॅरम. कसं पॅरामीटर मध्ये आलं ना, मग पॅरम मधलं काय घ्यायचंय आपल्याला, आयडी. ठीक आहे, आयडीला आपण काय करू, सेंड करून पाहू. रिफ्रेश केलं, आलाय 4 फ्रेंड झालाय, तर दिसतंय ना. कोणत्या पहिल्या डेटावर क्लिक केलं, किती आला, 1 आलाय. दुसऱ्या डेटावर क्लिक केलं, किती भेटला, 2. लास्ट डेटावर क्लिक केलं, काय आला, 4. म्हणजे आपल्याला आयडी भेटतोय. मग आयडी भेटल्यानंतर आपण काय करणार, एक क्युरी राईट करणार. क्युरी कशी, एक SQL इक्वल टू टिल्ट मध्ये काय, डिलीट फ्रॉम टेबल नेम काय आपला मेसेजेस. ठीक आहे ना, मेसेजेस. आता ही क्युरी आपण काय करणार, MySQL पास करणार. त्यासाठी काय, कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट, पहिलं काय राहणार SQL, सेकंड काय राहणार फंक्शन, दुसरं काय राहणार फंक्शन, राऊंड ब्रॅकेट, एक काय राहणार एरर, सेकंड काय राहणार डेटा, कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण काय करणार कन्सोल डॉट
म्हणजे जाऊन ते आपण रिडायरेक्ट करू डायरेक्टली. काय झालं पाहिजे, डेटा डिलीट झाला की कोणत्या पेजला गेला पाहिजे, मेसेज लिस्टला. मग काय डायरेक्ट कोणत्या पेजला, मेसेज लिस्टला. कॉपी केलं. एक तर आपण रिडायरेक्ट करू शकतो किंवा सेंड करू शकतो एका फंक्शन मध्ये. ठीक आहे, मग एक फंक्शन आपण कट केलं. आउटपुट पेजला गेलो, रिफ्रेश केलं एकदा, डेटा काय झाला, कमन सगळा डेटा गेला. ऑनलाईन मेंबर का बरं डिलीट वर केले, सगळा डेटा गेला, कोणी सांगू शकतं की आपण काय केलं, एका बटन डिलीट वर क्लिक केलं काय झालं, पूर्ण डेटा डिलीट झाला. काय रिझन, की आपण काय टाकली, कंडिशन नाही टाकली, की त्याला सांगितलं नाही की कोणता डेटा डिलीट करायचा आहे. मग डिलीट साठी आपण काय करणार, इथं वेअर कोणती आयडी पास करणार आपण, मेसेज आयडी. मेसेज आयडी ला काही इक्वल टू, आणि कोणती आयडी पास करणार आपण, जे आपल्याला पॅरामीटर मध्ये भेटले. मग डॉलर मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये आयडी पास केली. ठीक आहे, पेजला गेलो आपण, आउटपुट पेजला रिफ्रेश केलं. आपण काय करू, 2-3 डेटा इन्सर्ट करूया. डेट घेतली, मेसेज घेतला, सेंड. काय केलं मी, 2 डेटा इन्सर्ट केले. मेसेज लिस्टला भेटला आपल्याला डेटा. आता काय करणार, 2 नंबरच्या डेटावर क्लिक केलं, झाला डेटा क्लिक. फर्स्ट वर केलं तरी ऑनलाईन मेंबर केले राहत नाही. तर समज रिपीट घ्यायचं का पॉइंट, इधर क्लिअर आहात ना सर्व ऑनलाईन मेंबर्स, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. नसेल समजलं, रिपीट घ्यायचं असलं तरी सांगा. सर्वांनी करा.